नमस्कार. आज आपण परशुराम यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. परशुराम हे कोण होते, त्यांचा जन्म कधी झाला, त्यांच्या माता पित्यांचे नाव, त्यांचे अवतार कार्य इत्यादी विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. परशुराम हे भगवान श्री विष्णूंचे 6वे अवतार. जमदग्नी ऋषी हे परशुरामांचे पिता आणि रेणुका ही त्यांची माता होय. रेणुका माता ही क्षत्रिय राजकन्या होती, तर जमदग्नी हे ऋषी होते. परशुरामांना भार्गवराम म्हणतात. परशुरामांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला झाला. म्हणूनच ज्यांचे कुलदैवत परशुराम आहे ती लोक या दिवशी आपल्या घरी परशुराम जयंती साजरी करतात. त्या दिवशी महापूजा, भोजन प्रसाद इत्यादी त्यांच्याकडे असते. भारतात ज्या ज्या ठिकाणी परशुरामांची क्षेत्रे आहेत त्या ठिकाणी अक्षय तृतीयेस परशुरामांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मोठमोठ्या यात्रा भरतात. परशुराम हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत. चिपळूणच्या जवळ परशुराम क्षेत्री परशुरामांचे जे मंदिर आहे ते विजापूरच्या आदिलशहाच्या बेगमने 1500 मध्ये बांधले. त्यावेळी तिची जहाजे सागरात बेपत्ता झाली होती आणि परशुराम हे सागराला काबूत ठेवणारे दैवत असल्याने तिने त्यांना नवस केला होता. तेव्हा तिची जहाजे सुरक्षित झाली होती. या मंदिरात परशुरामांची मूर्ती मध्यभागी व त्यांच्या डाव्या व उजव्या हाताला ब्रह्मा व शिव यांच्याही मूर्ती आहेत. या मंदिराच्या जवळच परशुरामांची माता रेणुका हिचेही मंदिर आहे. त्रेतायुगात परशुरामांचा जन्म नर्मदा नदीच्या तीरावर झाला. मुंजीनंतर शालग्राम पर्वतावर जाऊन त्यांनी कश्यप ऋषींकडून मंत्रोपदेश घेतला व गंधमादन पर्वतावर तप केले. भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले व त्यांनी परशुरामांना परशु अस्त्र दिले व धनुष्यबाणही दिला. जेव्हा परशुरामांची माता हिच्याकडून प्रमाद घडला तेव्हा परशुरामांचे वडील क्रोधित झाले व त्यांनी परशुरामांना रेणुका मातेचा वध करण्यास सांगितला व वडिलांच्या आज्ञेनुसार परशुरामांनी रेणुका मातेचा वध केला. त्यावेळी जमदग्नी परशुरामांवर खुश होऊन परशुरामांना वर मागण्यास सांगितला. त्यावेळी परशुरामांनी वर मागून मातेस जिवंत करविले. सहस्र हात असलेल्या कार्तवीय राजाने कपटाने परशुरामांचे वडील जमदग्नींच्या अंगावर 21 बाण सोडले व त्यांना मारले व त्यांची कामधेनू गाय पळवून नेली. तेव्हा याचा सूड म्हणून परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निशस्त्र केली. पृथ्वी जिंकली, परंतु परशुरामांना पृथ्वीवर राज्य करण्याचा मोह नव्हता. तेव्हा त्यांनी यज्ञ केला आणि पृथ्वी यज्ञाचे पुरोहित असलेल्या कश्यपांना देऊन टाकली. परंतु कश्यपांना तिचा मोह नव्हता. त्यामुळे परशुरामांनी मारलेल्या क्षत्रियांच्या वंशजांना ती देऊन टाकण्याचे ठरविले. परंतु ते वंशज परशुरामांच्या भीतीने रानावनात लपून राहत होते. ते पृथ्वी घेण्यास धजेनात. तेव्हा कश्यपांनी परशुरामांना विचारले, जी भूमी तू मला दान दिली आहेस तिथे तू आता कसा राहतोस? तेव्हा लगेचच परशुराम सागर तीरावरून सालहेर गडावर आले व त्यांनी बाण मारून सागर मागे हटविला. वैतरणिक पासून ते कन्याकुमारी पर्यंतचा भूभाग त्यांनी निर्माण केला. याला परशुराम क्षेत्र म्हणतात. कोकण, गोमंतक, केरळ हा सर्व सागरी भाग परशुरामांनी निर्माण केलेला आहे. परशुराम हे सप्त कोकणाचा देव आहे. सह्याद्रीच्या उत्तरेकडील टोकावर सालहेर डोंगर आहे. तिथे परशुराम मंदिर असून सागराला बाण मारताना तेथे त्यांची उमटलेली 2 पावले आहेत. परशुरामांची जेव्हा श्रीरामांशी भेट झाली तेव्हा त्यांनी भगवान शंकरांनी दिलेला धनुष्य श्रीरामांना बहाल केला
अशा अनेक कथा आपणास परशुरामांविषयी पुराणात मिळतात.